नमस्कार, कृपा सिंधू घरचा स्वाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवतोय पनीर 65। त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेले। पनीर मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे असे मोठे मोठे मी तुकडे इथे करून घेते। पनीर 65 साठी जास्त बारीक पनीर करायचे नाही। तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण पनीरचे इथे छान प्रकारे मोठे तुकडे करून घेतलेले। तर आता आपल्याला या पनीरला पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे, म्हणजे ते आपल्याला कोटेड करून ठेवायचे। तर सर्वात पहिले मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले। त्यानंतर लगेच एक चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड असं मी यामध्ये टाकून घेतलं। तर या पनीर 65 या रेसिपीमध्ये कढीपत्ता खूप महत्त्वाचा आहे। तर मी कढीपत्ता छान प्रकारे हातानेच बारीक करून त्याचे तुकडे टाकून घेतले। इथे मी अद्रक लसूण पेस्ट घेतली। साधारणतः आपला पोहे खायचा चमचा असतो ते 1 चमचा भरून मी यामध्ये टाकून घेतली। आणि आता त्यामध्ये मी चिकन 65 जो मसाला असतो तो टाकून घेतलाय। टेन्शन घेऊ नका, तो शाकाहारी मसाला आहे। तर ते मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि थोडासा चाट मसाला टाकून घेतला आणि हाताच्या साहाय्याने अद्रक लसूण पेस्ट मसाले छान प्रकारे पनीरच्या तुकड्यांना लावून घेतले। आता यामध्ये मी 2 टेबलस्पून इतके कॉर्नफ्लॉवर घेतले होते आणि 1 टेबलस्पून मैदा घेतला होता। मी लागेल तसं यामध्ये टाकणार आहे। तर हलक्या हाताने मी सर्व पनीरच्या तुकड्यांना कोटेड करून घेतलं। तर बघा अशा प्रकारे मी टॉस करून घेतलं, म्हणजे आपले पनीरचे जास्त तुकडे व्हायला नको। इथे मी 1 लिंबू कापून घेतलेला आणि त्याचा पूर्ण रस मी या पनीरच्या तुकड्यांमध्ये टाकणार आहे। या ठिकाणी तुम्ही दही सुद्धा वापरू शकता, पण मी इथे लिंबूचा वापर केलेला आहे। तर अशा प्रकारे मी पूर्ण लिंबूचा रस यामध्ये टाकून घेतला आणि थोडीशी वरतून मी कोथिंबीर टाकली आणि छान प्रकारे हलक्या हाताने टॉस करून घेतले। आता आपल्याला याच्यात लागेल तसे पाणी टाकायचे। आपल्याला हे जास्त पातळ करायचे नाही। साधारणतः आपल्या भजींचं जसं पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला हे सरसरतं करायचं आहे। तर बघा अशा प्रकारे पूर्ण मी पनीरचे याला कोटेड करून घेतले। इकडे आपले तेल तापले का नाही हे मी बघून घेतले। तेल छान प्रकारे आपले तापले। गॅस इथे मोठाच ठेवायचा आणि तेल छान प्रकारे आपल्याला तापलेलं हवं। जर तेल मध्यम तापलेलं असेल तर आपले पनीरचे तुकडे हे कढईला चिटकू शकतात। तर बघा अशा प्रकारे मी सर्व पनीरचे तुकडे इथे छान क्रिस्पी असे फ्राय करून घेतलेले। हे छान प्रकारे मोठ्या गॅसवरच आपल्याला तळायचे, म्हणजे आपले पनीर छान प्रकारे क्रिस्पी तयार होता। बघा अशा प्रकारे मी सर्व इथे पनीर तळून घेतलेले। बघा तुम्ही अशाच प्रकारे तळून घेणार, क्रिस्पी छान लागतात ते। आता आपल्याला याला फोडणी द्यायची। त्यासाठी मी दुसरी लोखंडी कढई घेतलेली आहे। त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं। ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल। मी बारीक लसूण चिरून घेतला होता तो टाकला। लगेचच 1 हिरवी मिरची बारीक कापली होती उभी ती टाकून घेतला आणि खूप सारा कढीपत्ता हे छान प्रकारे मी तेलामध्ये फ्राय करून घेतलं। हे करत असताना आपल्याला गॅस मोठाच ठेवायचं। हे मिश्रण जितकं छान फ्राय होईल तितकी आपल्या पनीर 65 ला चव छान येईल, म्हणजे तडका छान बसेल। तर अशा प्रकारे बघा ते माझं मिश्रण छान प्रकारे लसूण आपला लालसर झालेला दिसतोय। आता मी सर्व पनीरचे तुकडे यामध्ये टाकून घेतले आणि हलक्या हाताने मी ते मिश्रण एकजीव करून घेते। तर आता मी इथे रुमाल घेतला आणि दोघे साईडनी कढई घेतली आणि छान प्रकारे टॉस करते। कान असलेली जर कढई घेऊन केलं नाही तर हे छान प्रकारे टॉस होतं। साऊथवाले लोक बघा किती छान करतात ते टॉस, तशा प्रकारे मी बी ट्राय करून पाहिलं। तर बघा अशा प्रकारे आपलं पनीर 65 छान प्रकारे तडका बसलाय त्याला तयार झाले। माझ्या चॅनलवरची पनीर 65 ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की करून बघा। थँक्यू। करून बघा ही रेसिपी। थँक्यू।